बिन्ना सर म्हणून. त्या सरांची मला एकच गोष्ट फक्त आवडायची फक्त. मला लहानपणापासून इंग्रजी हा विषय खूप आवडायचा बरं का. इंग्रजी विषयाचा अभ्यास करायला, ग्रामरचा अभ्यास करायला, व्होकॅब्युलरी पाठ करायला, शब्दार्थ पाठ करायला खूप आवडायचं खरं म्हटलं. डेली मी काही काही ते पुस्तकात वाचायचो, कर्सिव्ह हँडरायटिंगची प्रॅक्टिस करायचो. या गोष्टी स्टेप बाय स्टेप फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ डेली या गोष्टी करत गेलो बरं का. त्याच्यानंतर 7th आणि 8th क्लासला माझी भेट झाली होती बिन्ना सरांना, जे माझ्या वडिलांच्या आधीपासून एक मित्र बी होते, पण ते नंतरून शाळेत गेल्यानंतर मला भेटले होते. त्यांच्याविषयी मी कावर बोलतोय सांगतो कारण माहिती काय. ते सरने यार शिकवताना आहे ना असं म्हणजे जेव्हा ते शिकवायचे तेव्हा समजायचं, आम्हाला समजायचं की ना समोर एखादा पिक्चर सुरू झाला तो पिक्चर आम्ही बघतोय. ठीक आहे. दरवेळेस एखादी नवीन इंग्लिशची एखादी नवीन स्टोरी आली ना, ती पूर्णपणे आम्हाला समजून सांगायची. समोर एखादा पिक्चर सुरू आहे आणि तो पिक्चर आम्हाला समजून सांगता असं आम्हाला वाटायचं. आणि तो पिक्चर पूर्णपणे असं डोळ्यासमोर इमॅजिन व्हायचा बरं का. मला त्यांचं एक गोष्ट कावर आवडायची की त्यांची बोलण्याची शैली, बोलण्याची पद्धत, ते कसं बोलायचे माहिती का. म्हणजे समजा एखादी गोष्ट आपण चांगली बोलली किंवा चांगलं उत्तरलं वगैरे, ते असं ते ॲप्रिशिएट करायचे. आणि ॲप्रिशिएट एकदम असं ना लयबद्ध म्हणतो, एकदम प्रोनाऊन्सिएशन एकदम छान करायचे. एकदा त्यांनी विचारलं होतं की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ वेट. म्हणजे वेट म्हणजे जनावरांचं म्हणजेच ॲनिमल्सचा डॉक्टर असतो बरं का तो. तेव्हा मला अजून भेटत होतं, मी तेव्हा 7th का 8th क्लास स्टेट बोर्डला होतो बरं का. मी उत्तरलं होतं की ना वेट मीन्स व्हेटरिनरियन. फुल फॉर्म विचारला थोडक्यात त्यांनी बरं का. आणि तो फुल फॉर्म सांगितला. त्यांनी कसं मला उत्तरलं होतं, ॲप्रिशिएट केलं होतं की ना व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे ते एकदम असं अमेरिकन लोक कसं बोलतात त्या टाईपमध्ये बरं का. मग ते असं ऐकायला आणि ना ॲप्रिशिएट जेव्हा स्वतःला करायची मला, तर मला खूप छान वाटायचं, खूप आनंद व्हायचा. आणि ती गोष्ट मी अजून मी लक्षात ठेवतो की यार खरंच बाबा ती बिन्ना सर अजून मी पाहिजे ते आपल्याला. मी सांगायचा उद्देश माहिती काय की त्यांची ना ॲप्रिशिएट करायची पद्धत मला खूप आवडायची, अजून पण आवडेल खरं म्हटलं. आणि अजून पण ते मी विसरलो नाही बरं का कधी. प्रत्येक डेली त्यांच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेत होतो मी. पण त्या व्यक्तीने मला माझ्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी शिकवल्या. आणि अजून एक किस्सा माहिती त्याच वेळेस